जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम. तर हा व्हिडिओ खास त्या भावी भक्तांसाठी आणि आपल्या सामान्य जनतेला कळण्यासाठी की कसं कोणी जितेंद्र भावेंच्या विरोधात कोणी व्हिडिओ टाकला पुराव्यानिशी, तो व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांना कसा दबाव दिला जातो किंवा त्यांना कशी पैशाची ऑफर केली जाते, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये पुराव्यानिशी आहे. तर ह्या व्हिडिओचा संदर्भ सांगायचा गेला तर काही दिवसापूर्वी भावे देवी अहिल्यानगरमध्ये गेलेले होते. देवी अहिल्यानगरमध्ये जेव्हा त्यांचा एक चाहता म्हणजे फॅन जो फॉलोअर त्यांना भावे सर आले म्हणून त्यांना भेटायला गेला, तो माझा फॉलोअर नव्हता बरं का, भावेंचा फॉलोअर होता. त्यांना भेटायला गेल्यानंतर जेव्हा त्याच्या कानात बाळ्या बघितल्या, तो गोरक्षक बांधव होता, तो आपला हिंदुत्ववादी बांधव होता. याच्यामध्ये धर्मवाद आणायची कोणतीही प्रकारची माझी काय म्हणतात ना इंटेन्शन नाही आहेत. पण आता भावेंनीच तसं केलंय हे पण मी सिद्ध करून देईल विथ पुरावे. पण त्यांनी कानात बाळी घातल्यामुळे त्याला भावे टपोरी म्हटले. जेव्हा तो म्हटला की ही माझी हिंदुत्वाची शान आहे, आम्ही हिंदुत्ववादी बांधव आहेत, आम्ही गोरक्षक बांधव आहेत, तरी सुद्धा तो एका मुलीला मध्यस्थी करून पुन्हा त्यांनी मुलगीच मध्ये टाकली की असा कोणी कानात बाळी घातलेला माणूस जर तुझ्याकडे आला आणि तू जर त्याला मदत मागितली तर तू याच्याकडे मदत मागशील का, म्हणून त्याला हिणवलं गेलं. तेव्हा त्या भावानी एक व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ काढत असताना सुद्धा भावे त्या भावाला घाबरून त्याचे कार्यकर्ते असताना सुद्धा तिथून पळाला. हे देवी अहिल्यानगरमध्ये झालं. त्याच्यानंतर त्या भावानी रितसर तो सगळा व्हिडिओ हा इंस्टाग्रामला टाकला. तर तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी कसे कोणाचे कॉल आले ते एकदा फक्त बघा, टप्प्याटप्प्यात सांगेल आणि शेवटी ही पूर्ण रेकॉर्डिंग याच व्हिडिओमध्ये मी टाकेल. एकदा बघा नेमकी कोणाचा कॉल आला होता. काय श्रेयस आहे हा स्वप्नील बोलतोय कर्जतवरून. कोण? स्वप्नील शेटे. स्वप्नील शेटे कर्जतवरून. तर काय नाव सांगितलं भावांनो यांनी? स्वप्नील शेटे, बरोबर. तर हा स्वप्नील शेटे कोण आहे ना, आता हे बघा. बघितलं भावांनो स्वप्नील शेटे कोण आहे? तर आता त्या रेकॉर्डिंग मध्ये तो काय म्हणतोय, त्याला कशी पैशाची ऑफर करतोय हे एकदा ऐका. स्पष्ट पद्धतीने तू मला म्हणतोय व्हिडिओ डिलीट करा, वर तू तुम्हाला हे म्हणतो तुला काय पाहिजे, तुला काय आमच्याकडून काय. बघितलं भावांनो काय बोललाय? व्हिडिओ डिलीट कर, तुला काय पाहिजे ते देऊ. कशासाठी? व्हिडिओ डिलीट करण्यासाठी. कारण भावीची बदनामी होत होते. त्यांनी हिंदुत्वाला जे बदनाम केलं, कानात बाळी घातलेल्या माणसांना टपोरी म्हटलं, मग हा कसा पकडला? मग त्या पकडल्यामुळे जी त्याची बदनामी होते, ते बदनामी होते म्हणून पैशाची ऑफर दिली गेली. आता याच्यानंतर ती पूर्ण जी रेकॉर्डिंग आहे, तो बांधव गजानन भोसले बाबतही काय बोलला जेव्हा त्याला कळलं, आणि त्याच्यानंतर ती पूर्ण रेकॉर्डिंग काय आहे ती आता तुम्ही याच्या पुढे ऐका. आणि तो व्हिडिओ कोणता होता तो व्हिडिओ एकदा बघा, जे आपल्या भावानी इंस्टाग्रामला टाकलेला होता. भावे कसा पळाले हे पण त्याच्यामध्ये आहे, एकदा तो व्हिडिओ पण बघा. आता ह्या व्हिडिओमध्ये काय लिहिलेलं आहे ना भावांनो, ते दाखवतो मी तुम्हाला. निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष, स्वयंघोषित जनतेचे मालक जितेंद्रजी भावे साहेब माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता पळताना आणि यांना मुख्यमंत्री व्हायचंय. हिंदुत्ववादी म्हणजे गुंड असा विचार करणारे हे असे राजकारणी लोक, याच्यापासून सावध व्हा, यांच्या जाळ्यात अडकू नका. हे असे लोक कोणत्या व्हायरसपेक्षा कमी नाहीत. सुरुवातपासून झालेल्या चर्चेचा पूर्ण व्हिडिओ त्यांच्याकडे आहे आणि तो पण पोस्ट होईल असं आपल्या भावानी बोललेलं आहे. त्याचा स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला टाकतोय, तो बघून घ्या. हॅलो हॅलो हा श्रेयस आहे का? हा श्रेयस आहे का? काय? श्रेयस आहे का? हा स्वप्नील बोलतोय कर्जतवरून. कोण? स्वप्नील शेटे. स्वप्नील शेटे कर्जतवरून. हा बोला. कर्जतवरून. हा ओळखलं का? नाही. कोण?
अरे सागर सोबत नव्हतं का आलो मी? हा सागरने फोन केला होता. हा बरोबर. हा तिथे भाऊ तू सरांना भेटला होता नगरला, तर काय विषय झाला तो? काय विषय झाला, मी त्यांना भेटलो, मी चांगल्या ह्याच्याने भेटलो. हा तू जसं सांगितलं की हे जात आणि धर्माचं आधारावरती राजकारण नाही करत, मी तसं ह्याच्यावर करतात. बरोबर. तर मी तिथं गेलो, गेल्यानंतर ते मला म्हणतात कानात वाळी घालणं हे छपरीपणाचे लक्षण आहेत. मग मला एक गोष्ट सांग, ही माझ्या धर्माची शान आहे, माझ्या धर्माची ओळख आहे, कानन कुंडल कुंचित केस आहे, माझ्या हनुमान चालीचे उल्लेख आहे. मग एखाद्याने मोठे केस करून किंवा कानात वाळी घालून जर गुंडगिरी केली तर जर दुसरे जे 4 लोक आहेत ते सगळेच गुन्हेगार झाले का? नाही. मग तुम्ही मला डायरेक्ट तिथं उभं राहून कसं काय बोलू शकतात ना ही गोष्ट? बरोबर आहे का नाही? मग ते तसं जर माझ्या धर्माच्या विषयी जर कोणी बोलत असेल तर सत्ताधारी आमदार असो नाही तर कोणी असो, मी त्याचा विरोध करणारच ना. बरोबर आहे की नाही? ते आता व्हिडिओ बघितला मी, म्हणलं काय झालं. बरं ते झालं, तेवढं झालं तर झालं. मी त्यांना तेवढं बोललो, ते मला काय म्हणतात, तिथे एक पोरगी होती, ती त्यांची पोरगी होती का काय होती मला माहित नाही. तिला म्हणतात, ते म्हणतात आता ही माझी लेक आहे. ते आमदारात तुझ्यासोबत खात असेल का असं? काय म्हणजे व्यक्ती तुझ्यासोबत खात असेल का असं? नाही तसं नाही बोलले. तुला कोण काय बोललं? नाही तेच आम्ही आता इकडे आलो होतो ना. कुठं? आपलं मालेगाव. हा ते येतं तुझ्यासोबत? काय दाखवले, म्हणजे दाखवली पोस्ट. म्हणजे की तू त्यांच्यासोबत गेला होता, त्यातलं एक जण त्यांनी पोस्ट टाकली, बघ म्हणले असे. तेव्हा म्हणलं अरे म्हणलं कोण आहे? तेव्हा व्हिडिओ बघितला मी तुझा ह्याला इंस्टाग्रामवरचा. तर ते मुलगी त्यांची मुलगी होती का कोण होती मला नाही माहिती. नाही ते कार्यकर्ते आपले कार्यकर्ते. त्यांनी तिला काय प्रश्न केला, ते म्हणले मला म्हणले एक मिनिट थांब म्हणे, आता ही माझी लेक आहे, आपण हिला एक प्रश्न विचारू. तिला म्हणले बघ बाई म्हणे, तू या रोडने चालली आणि तुझी गाडी बंद पडली, तर तुला असे पोरं मदत करायला आले तर तू यांची मदत घेशील का? तर मग त्याच्यावरती माझं डोकं फिरलं त्या टायमाला त्या गोष्टीवरती की असे पोरांची म्हणजे तसे पोरं तुम्ही माझ्या लूक वरून माझं कॅरेक्टर जज करताय का? नाही ते मला पण म्हणलं होतं बऱ्याच वेळा, ते म्हणतात म्हणजे सगळ्याला तसं. अरे पण तसं नाही ना यार भाऊ, मी काय म्हणतो, चल ठीक आहे तुम्ही बोलले, तुमचं ते काय असेल तुमच्या डोक्यात विचार ते तुम्ही मांडला. मग मी पण माझी गोष्ट स्पष्ट केली की भाऊ मी कानात बाळी जे घालतोय ते का घालतोय, तर ते माझ्या धर्माची ओळख म्हणून घालतोय. आणि हे लोक जे असा विचार करतात ना, बाळी घालणार टुकार आहे, हे 60 वर्षात आपल्याला पिक्चर मध्ये दाखवलं गेलं, टिळा लावणार गुंडा असतो, बाळी घालणारा टुकार असतो, म्हणून लोकांचे विचार तसे झाले. मी माझी बाजू मी मांडली, तर त्याच्या पुढचं त्यांनी मला उदाहरण काय दिलं लगेच ते पोरीला विचारून. याचा अर्थ तुम्ही मला डायरेक्ट कॅरेक्टर कट करताय का? नाही कॅरेक्टर विषय नाही. आता सागर भाऊला विचार, माझे पण केस वाढले होते, मला पण काय नको. ठीक आहे ना साहजिक आहे. त्यांनी ते काळजीपोटी बोलले असतं. ठीक आहे प्रत्येक जण केस वाढवणार. अरे मी काय म्हणतो, ऐकून घे ना मित्रा, ऐक ना. ठीक आहे ते काळजीपोटी बोलले असतील, मस्त मान्य आहे मला, पण त्याच्यानंतर मी माझी गोष्ट स्पष्ट केली ना. मग त्याच्यानंतर तरी पण तुम्ही त्या मुलीला असं विचारू राहिले, म्हणजे याचा अर्थ तुम्ही माझ्या लुक करून माझं कॅरेक्टर जज करताय का? बरोबर आहे की नाही? काय विषय नाही, सगळे म्हणजे काय नाही विषय. दुसरा कोणता प्रश्न होता तेच तेवढं? तेच तर मी त्यांना विचारत होतो ना की काय बाबा तुमचं म्हणणं काय त्याच्यावरती. त्यांचं ज्यावेळेस दुसरा काय त्यांच्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही राहिलं तर ते लगेच तिथून त्यांनी पाळवाट काढली. मिटिंग आहे ते, एक जण म्हणतो मिटिंग आहे, एक जण म्हणतो भेटायला जायचं, एक जण म्हणतो जेवायला जायचं. माझ्याकडे व्हिडिओ आहे, व्हिडिओ सगळ्या गोष्टी बोलल्या गेलेल्या त्यांच्याकडून. खरं कारण असतं तर सगळ्यांनी एकच दिलं असतं. काय नाही किरकोळ विषय, मला वाटलं दुसरा काय कामानिमित्त विषय. ऐक ना ते तेवढं डिलीट करणार. नाही काय करू रे मी. ऐक की भावा, तुला काय काय वाटलं काय तुझ्यासाठी मी सांग. काय नको करू, काय करशील? काय आता त्या दिवशी सागर भाऊ एवढ्या रातचा फोन त्याला मी लगेच आलो का नाही तुमच्यासाठी. अरे तसं नाही रे भाऊ, मग मी पण इकडे तर चांगल्या हिशोबाने गेलतो ना, कमी काही इकडे राजकारण करायला गेलतो का काय करायला गेलो? बरोबर, पण काय किरकोळ ह्याच्यावरून विषय. मला वाटलं दुसरं काय काम होतं, काम नाही झालं, मग ती गोष्ट वेगळी वाटते.
आता ते मला पण कळतंय की त्या पोरी समोर तसं मग? नव्हतं बोलायला पाहिजे होतं सर. मी काय म्हणतो, इथं मी काम करतोय धर्माचं. तू त्या दिवशी आला कर्जत पोलीस स्टेशनला माझ्याजवळ, काय करत होतो मी तिथं? हा. काय माझ्या कोणतं गुन्हा दाखल, माझ्या कोणत्या पोरी नाही, छेडीचं झालता, नाही, का नाही. चोरीचं झालता? मी नाही, गोरक्षणाचं काम नाही. करतोय, मी माझी कारवाईसाठी आलो होतो. तू तिथं आला बरोबर. आपण ते चांगले काम करतोय. हा. मग मला तुम्ही अशा पद्धतीने ट्रीट करता ते मी सांगून पण की बाबा मी काय काम करतोय, त्याच्यानंतर ठीक आहे तुम्ही जसं बोलले काळजीपोटी बोलले असतील, मी त्या गोष्टीचा वाईट अर्थ नाही काढते, पण मी माझी गोष्ट स्पष्ट केल्यानंतर पण तुम्ही मला असं उदाहरण द्यायला बघतात एका मुलीला असं विचारून का तू अशा वॉरंटची मदत घेशील का? असे म्हणजे कसे? आम्ही काय तुम्हाला काय वाटतो नेमकं आमच्या लुकवरून तुम्हाला? बरोबर आहे का नाही? जाऊ दे तेवढं मग वाटलं पण ते तेवढा आयडी करून घे माझ्यासाठी भावा, कारण ते आपण सगळे एकच आहेत. कस काय एक राव भाऊ? आणि त्याच्यानंतर पण मला भरपूर त्यांच्या गोष्टी कळाल्या. त्यांनी एका जणाचं घर उद्ध्वस्त केलेलं आहे. काय केलंय काय नाही त्या माणसाने मला सगळे पुरावे दाखवले. नाही पुरावे ते सगळे खोटे आहेत, ते बनवलेले पुरावे आहेत. मी पाहिलं पण त्यांच्या सोबत आहे, मला माहिती. ते काय ते पोरग आहे ना, त्या पोरी सांगावं आणि ती त्या पोरीची स्टेटमेंट आहे, यांची स्टेटमेंट नाही आहे ती. असा विषय तो. पण त्याच्याकडे पुरावे आहेत ना भाऊ. केलेले तो पुराव्यानिशी बोलतो ना. नाही भावे सरांनी काय केलेलं आहे फक्त की पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची केस घ्यायला लावलेली होती, दुसरं त्यांचा काही छाप नाही गेलेला. त्यांनी लाईव्ह दिली होती भाऊ, तू विसरला का त्या गोष्टी? का तुझ्या लक्षात नाही का? तू तसं त्यांनी सांगितलं तुला बोलायला? नाही लाईव्ह दिलेली आहे ना त्यांनी की तो टाकणार होता त्या पोरीच्या अंगावर. म्हणजे तिने जसं सांगितलं तसं भावे सरांनी लाईव्ह केलेलं आहे. काय त्या पोरीने केलेलं आहे ना, म्हणजे पोरी काय म्हणली मला त्या बाईनी त्या माणसासोबत डिवोर्स नाही घेतला, पण त्याच्या बायको सोबत लग्न केलं त्यांच्या माणसानी, बरोबर? त्याच्याकडे पुरावे आहेत. पण असतं त्यांचं पण काहीतरी. मग तो काय मागतोय? ऐक ना, तो काय मागतोय? मग तो त्याचा हक्क तर मागतोय ना की तुमचे जे एवढे मोठे साहेब आहे ज्यांनी त्याला सपोर्ट केला अशी गोष्ट करण्यात, त्यांनी त्या माणसाला आठवावं का नाही त्यांच्या जिल्हाध्यक्षाला की बाबा तिथं लग्न झालेलं आहे, तुझं लफड तू दुसरीकडे कर. रेड लाईट एरिया सरकार मान्य कशासाठी झाले? अशाच लोकांसाठी झाले ना ज्यांना त्यांची हवस बाहेरच काढायची आहे, तर ते तिकडे पैसे घालून जाऊ शकतात ना. एखाद्याचं घर फोडायची काय गरज आहे? हा, तुम्ही जर राजकारण करतात ना, जाती आणि धर्माच्या आधारावरती राजकारण नाही करत आहे, ठीक आहे, तुम्ही विकास कामासाठी समाज सुधारण्यासाठी करतात ना, तर तुम्ही सगळ्यांसाठी नाही हा सामान पाहिजे. तुमचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्याला बरं एखाद्याची बायको करून आणून द्या का त्याच्यापाशी? हा, आज उद्या तुमच्या हातात सत्ता आली तर तुम्ही तर नंगानाच करता राव. मग तर नंगानाचा विषय नाही, आता शेवटी त्या पोरीचा पण जीव धोक्यात होता ना भावा. अरे कस काय होता भाई धोक्यात? आता किती सध्या तेच विषय चालू आहे, ह्याला मार त्याला मार. तू नेमकं ही गोष्ट म्हणतोय कशावरून की त्या पोरीचा जीव धोक्यात होता? त्यांनी त्याच्या सासूला त्याच्या जिल्हाध्यक्षासोबत तिथं लॉजला पकडलं, त्याच्याकडे त्याचे फुटेज हे सगळे पुरावे त्यांनी मला दाखवले. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता का की हा ऍसिड बॅकणार होता त्याच्या बायकोवर? म्हणजे सासू सोबत तो माणूस त्याच्या लॉजवर जातोय आणि लग्न बायको सोबत करतोय त्याच्या. अरे त्या माणसाला काहीतरी सोडा, त्याच्या 10 गाड्या होत्या तिकडं, 9-10 गाड्या IT कंपनीत, त्याच्या त्या काढून घेतल्या साहेबांच्या. एका लाईव्ह मध्ये एवढी पॉवर आहे साहेब, आता तुझ्या सोबत आहे भाऊ, बरोबर का? मग मला एक सांग, साहेबांच्या एका लाईव्ह मध्ये इतकी ताकद आहे की एखाद्याचं त्यांनी सगळं बरबाद करून टाकलं. आता खरं काय खोटं काय ते आपल्याला काही एवढं माहित नाही, फक्त काय त्यांचा काही विषय असेल ते. मी पुराव्यानिशी बोलतो, त्यांनी मला पुरावे दाखवले सगळ्या गोष्टींचे. तुम्ही दाखवा ना मला. नाही पण आपला नगरचा विषय म्हणतोय रे भाऊ, त्यांचं जाऊ दे मोरे. का बरं भाऊ, तिकडचं काय आणि इकडचं काय? माझा धर्मबंधू येतो किती काय केलं तर. आणि तुम्ही त्यात असं बी नाही ना की तुम्ही कोणत्या धर्माचं काही हे करता, तुम्ही स्वतः तिथं माझ्या धर्माचा तिरस्कार करू राहिले. तुम्ही, मी तुम्हाला सांगून पण नाही माझ्या संस्काराचा तिरस्कार करू राहिले तुम्ही. ह्याच्यात कुठं भावाचा धर्म येतोय सांग मला? ह्याच्यात कुठं जात धर्म येतोय काही?
अरे मग माझ्या कानातली बाळीचा तुम्ही जो तिरस्कार केला ती माझ्या धर्माची ओळख हे आमचे 16 संस्कार आहेत त्याच्यातली एक गोष्ट आहे ती. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं पण ऐक ना ए भाई माझं ऐकून तर घे पूर्ण. ज्यावेळेस माझ्या पण कानात बाळी आहे. ऐकून तर घे ना. तुझ्या कानात वाळी असो नाही तर काही असो तर ते मला बोलले ना चल ठीक आहे त्या पण गोष्टी तर मी वाईट अर्थ नाही घेतला. मी काय विचार केला जाऊन चल काळजीपोटी बोलले पण मी त्यांच्या समोर ती गोष्ट माझी स्पष्ट केली ना काय माझ्या कानात वाळी. त्याच्यानंतर पण ते मला असं उदाहरण देतात ते पोरीला विचारून त्यांच्या की तू अशा पोरांसोबत जाशील का. कशी पोरं कानात वाळी घालणारी म्हणजे कोण येतो तुमच्या नजरेत काय कानात वाळी घालणार कोण आहे. वेगळ्या अर्थाने म्हणजे आता कसे सुशिक्षित कसे असतात एकदम कानात बाळी नाही काय नाही. कोण म्हणलं सुशिक्षित जो असतो तो कानात वाळी घालत नाही. नाही नाही म्हणजे असं आम्ही अडाणी आहेत काय. आपण पण शिकलेले. मग मी केंद्रीय विद्यालयाचा स्टुडंट आहे. मी त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग केलेली. आहे बाबा मग मी शिक्षण शिकून कानात वाळी घालतो. मी माझ्या धर्माचे संस्कार पालन करतो याचा अर्थ काय. मी टपुरी झालो तुकार झालो. नाही नाही आता काय सगळेच वाढवणारे सगळेच कानात वाळी घालणार तू करणार. हॅलो बोल ना. एक मिनिट ना समोर आता. हॅलो हा कुठे आहे म्हणलं तू आता. नगरमध्येच मी बोल ना. हॅलो काय नाही बोल बोल काय म्हणतात ते साहेब तुला काहीतरी सांगतात हे बिंदास बोलला काय अडचण नाही. साहेब डायरेक्ट स्वतःहून जरी बोलले तरी काही मला अडचण नाहीये. ऐक ना व्हिडिओ कॉल कर ते वरती उलट मी बोलायसाठी खाली आलो. ते वरती बरेच माणसं बसलेले आहेत. त्यांनी दाखवलं मला तिथे रील म्हणलं ते त्यांच्यासोबत होतं त्यांनी माझी पोस्ट टाकली म्हणे. म्हणलं चालतंय मी बोलतो की काय झालं ते आणि मी खाली आलो. आता मला सांग तू मला बोल तुला कशाला खोटं बोला. तुझं काय असेल तुला काय लागतं आमच्याकडून तुला काय पाहिजे मग मला एक सांग. हे तुला साहेब बोलल्याशिवाय तू बोलशील. हे तुला साहेब बोलल्याशिवाय तू बोलशील. मला ते एवढंच म्हणले की तू त्या पोरांच्यात गेला होता ना आपले फोटो टाकते म्हणजे त्यांच्याकडे गेले मला पण नाही माहिती झालं. त्यांनी व्हिडिओ दाखवला म्हणलं अरे हा तर हाच आहे आपलं ते म्हणतो. हे नाही ना होऊ शकत राहू असं हे चुकीचा विषय. कुठलाही मोठा विषय व्हावा त्या एवढंच आहे की ते बोलले. व्हिडिओ मी डिलीट करतो. चल माझं एक 8 आहे. हा बोल ना. ज्या गजानन भोसलेचं घर फुटलंय ना हा ते घर जोडून द्या किंवा जर नसेल जोडायचं तर ज्या गोष्टी खऱ्या असतील ना तर त्या गोष्टी तुम्ही पब्लिक समोर बोला दाखवा काय खरं काय खोटं हे एकदा होऊनच जाऊन द्या. मी पुराव्यानिश्चित जे बोलन मी त्याच्या बाजूनी मी त्या सगळ्या गोष्टी मी त्याच मिनिटाला नाही भाऊ ऐक ना मी त्या मिनिटाला लाईव्हला येऊ ना न्यूजला येईन मी लाईव्हला ते पण असं फोनला इंस्टाला जसे साहेब येतात तसं नाही. मी डायरेक्ट न्यूजला लाईव्हला येईन त्याची व्हिडिओ पण डिलीट करून टाकायचं बरं मी साहेबांची माफी मागेन जर माझं चुकलं असेल तर खरंच. पण मला तर दाखवूनच द्या गजानन भोसले सोबत जे झालंय ते खरं आहे का काम असतं ना ते जर नसतं झालं तर मग ती गोष्ट त्यात मला लागतं तुला की बाबा हा मी बोलतो मी करतो म्हणून. म्हणजे आता ते बोलले म्हणलं तुझं जर एखादं काम असतं कोणतं पोलीस स्टेशन म्हणजे आपलं कोणतं काय नाही माझं काय पोलीस स्टेशनची मदत बिलकुल करू नका. हे बघा काय का नाही बाबा मला पण नाही त्याची इच्छा पण मनात आणू नका. काही माझी तुम्ही मदत करता. मी माझ्या धर्मासाठी काम करतो. माझ्यावरती गुन्हे दाखल काल बी होत होते आणि आज उद्या मी काही केलं परत बी होतील आणि मला त्याच्याने काही फरक नाही पडत. माझं काम थांबणार नाही. मी काल करत होतो आज करतो उद्या पण करणार मी मरुस तर करणार. आता इथं सगळ्यांचंच म्हणजे आता हो आम्हाला पण वाटतं ना तू स्वतः झाला त्या दिवशी कर्जत पोलीस स्टेशन नाही मिरजगाव पोलीस स्टेशनला होतो का नाही तू कर्जत पोलीस स्टेशन मिरजगाव दोन्हीकडे होता ना. दोन्हीकडे होतो. हा बरोबर. माझं तूच बघितलं आम्ही कसं काम करतोय काय करतोय किती जीवावर खेळतोय किती बेत आमच्या जीवावरती. अजून तर तू त्या दिवशी होता त्या दिवशी हल्ला पण नाही झाला. हल्ले जर तुम्ही बघितले तर कशा असतात कशा नसतात तुम्हाला कळलं नाही. एकदा जर गाड्या बिड्या अंगावर घालतात डायरेक्ट ते तर काहीच नाही रे. ते तर रेग्युलर चालतं गाड्या अंगावर घालणं. हल्ला वेगळा असतो. त्या दिवशीच मी एक फोटो टाकला होता ना सागर भाऊला डायरेक्ट काय तोडून टाकला होता इकडे इंदापूर साईडचा बारामतीच्या तिकडं. कोणाचा गोरक्षकाचा का गोरक्षांनी ते कोण होतं अजून फिक्स नाही झालं पण फक्त तिथं पाय सापडला बाकी तर सापडलंच नाही. तर मी काय म्हणतो माझ्या साहेबांचं काही आपसी वैर नाहीये.
काय आमची काही दुश्मनी नाही आहे ना खानदानी ना कोणची. मी साहेबांचे ते व्हिडिओ काय मी सगळं डिलीट करेन, मी स्वतः माफी पण मागन. त्याच्यात तुमची अपेक्षा पण नाही माफी मागू, तरी पण मी स्वतः बोलतो मी मागन. नाही भाऊ, मी मागन माझ्या सोयीच्छेने मागन. मी जर माझी चूक असेल तर मी मागन. पण पहिले ते मला एकदा तुम्ही स्पष्टीकरण देऊन टाका त्या गोष्टीचं, जे गजानन भोसलेसोबत झालेलं आहे ते खरं काय आणि खोटं काय हे तुम्ही पुराव्यानिशी एकदा न्यूज समोर मांडा. मला बी नका दाखवू, चला मी आणि मग मी त्याच्यानंतर न्यूज समोर वाईट देईन, स्वतः मी बोलन का माझ्याकडून ही चूक झाली, मी साहेबांना तो तिथं समजलं आणि मी माफी मागतो. बस का? आता काही नगर मधलं मॅटर असतो तर मी काहीतरी उत्तर देऊ शकलो असतो, पण इकडे काहीच दिगू शकत नाही. कस काय नगर मधलं मॅटर असतं तर विचार केला असता? अरे तसं नाही ना भाऊ, तुम्हाला महाराष्ट्रभर सत्ता पाहिजे, तुम्हाला नगरपुरती माफी पाहिजे का? हा बरोबर आहे का नाही? आपल्या इकडे काम केले पाहिजे ना आपल्या लोकांचे, असे घर फोडून. हा बरोबर आहे का नाही? माझं म्हणणं तुला पटतंय का भाऊ? मला एक सांग, तू म्हणतो आपण आपल्या लोकांचे कामं केले पाहिजे म्हणून तुम्ही करताय. कसे कामं केले पाहिजे नेमकं? जेवढे दिसले तेवढे तर भयानक दिसले मला हे कामं तुमचे. ऐक ना भाऊ, आता जेवढे आता बघ तो केतनच्या वेळेला त्याच्या कमेंट बघितल्या तर त्याला तेच विचारतात. आणि भावी सर लाईव्हला आले की तिकडचे लोक हे विचारतात. मग आता ह्याच्यात सत्यता काय? काय हे पण लाईव्हला येतं ना गजानन भोसले, हा तर त्याच्या लाईव्हला पण माणसं म्हणजे साहजिक आहे ना यार भाऊ, येणार ना तो, का नाही येणार? त्याचं जर तुम्ही एक लाईव्ह करून आयुष्याची मारून ठेवली त्याच्या, मग तो कमीत कमी त्याचं जे खरं आहे काय खोटं आहे काय सत्य परिस्थिती मांडण्यासाठी तो लाईव्हला येणारच ना. आणि तो तुमच्या एवढा लोकप्रतिनिधी प्रचलित नाहीच येतो की तो एकदा लाईव्हला आला आणि त्याचं झालं जे बरबाद झालं ते परत सेटल झालं. त्याला 100दा येणंच आहे भाऊ. अरे त्यांनी परत लाईव्हला सोड. तू ती व्हिडिओ बघितलेली ना, आता तू साहेबांसोबतच आहे, तू साहेबांचा एवढा जुना कार्यकर्ता आहे. साहेबांचे त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये नाशिकच्याच पाय धरले होते, ती व्हिडिओ पण व्हायरल आहे. मग त्यावेळेस साहेब तर डायरेक्ट तो जिकडे असं असं तोंड फिरून बसत होते, तिथून वाटले पण नाही. साहेब इतके म्हणजे चांगले व्यक्ती आहेत, माणुसकीची जाण ठेवणारे व्यक्ती आहेत की तो एक दुःखी व्यक्ती येऊन तुमचा पर पाय धरतोय तिथं कलेक्टर ऑफिस मध्ये, शर्ट काढून ते पण रडतोय, इवळतोय, त्याच्यात दुखणं सांगतोय की साहेब तुम्हीच माझी मारून ठेवली, आता तुम्हीच जोडा कशी तरी, नाही तर कमीत कमी मला सांगा तरी का केलाय असं. तरी तुम्ही त्याला इग्नोर करता ते तुम्ही तिथून हाताना पण नाही. म्हणजे तुमच्यात एवढं प्रखरता आहे का चुकीचं वागून तुम्ही एवढं म्हणजे ऍटिट्यूड एवढा असतो माणसात की आपण चुकतोय तरी पण आपलं काय वाकडं होणार नाही एवढी तुम्हाला गॅरंटी आहे स्वतःवरती. मी काय म्हणतो ऐक ना, तुम्हाला स्वतःवर एवढा विश्वास आहे की कलेक्टर ऑफिस मध्ये येऊन बसून यो व्यक्ती असं करतोय तरी पण तुम्ही तिथून हटत नाहीये का? तर तुमच्या मनात तेवढा विश्वास आहे स्वतःवरती का आपलं कोणी काय वाकड नाही करू शकत. अरे आत्ताच असं आहे, तुमच्या हातात सत्ता दिल्यावर तुम्ही तर यार भैया माझं तर डायरेक्ट कल्याणच करता ना तुम्ही. पण त्यांचा विषय ना कोर्टामध्ये गेलेला आहे. त्यांचा विषय कोर्टात गेलेला आहे ना, तर कोर्टाच्या बाहेर जर तो माणूस हिंमत करतोय ना एवढा लाचार असून, तो गरीब व्यक्ती असून की साहेबांना डायरेक्ट तो लाईव्हला आणतोय, लाईव्ह चालू करतोय आणि साहेबांचे पाय धरतोय की साहेब सांगा. मग साहेब एवढे मोठे लोकप्रतिनिधी आहेत, साहेबांचे तिथे एवढे सगळे कार्यकर्ते होते, सगळ्या गोष्टी होते, मग साहेबांना 2 शब्द त्याला उत्तर नाही देता आलं का? 2 शब्दांनी बोलू शकले त्याच्यासोबत साहेब. पण आता त्याची केस कोर्टामध्ये गेलेली आहे, मग आता कोर्ट ठरवून ना काय ठरवून तर कोर्टच रे भाऊ, पण शेवट फिर्यादी आणि आरोपीचा काही ना काहीतरी तर कुठं ना कुठं संबंध असतो ना. तो नमतेने चालला ना तिथं, तो काय दहशतगर्द चालता का साहेबांकडं? त्यांनी येऊन काय केलं? पाय धरलाय का पाय दुसरं काय केलं त्यांनी? पटतंय का भाऊ तुला हे? बघ तू त्यांचा साहेबांचा माणूस आहे म्हणून त्यांची बाजू घेत असशील तर माझा विरोध आता ह्या मिनिटापासून तुला पण आहे. आणि जर तू सत्य ज्याच्याकडे खरंच पुरावे आहेत, ज्याच्यासोबत अन्याय झालेला आहे त्याच्या बाजूने असशील, सत्याच्या बाजूने असशील तर मी आता तू गेलेली आहे ना काय त्याची केस आहे ना कोर्टात गेलेली आहे, मग आता कोर्ट ठरवून ना आपण काय मी काय बोलणार भावा? अरे त्याची केस कोर्ट ठरवून मग मला मान्य आहे सगळ्या गोष्टी. गेलो होतो तिथं लाईव्ह. अरे तू तिथं गेला नाही, तू जर साहेबांसाठी मला फोन करतोय ना ते व्हिडिओ डिलीट कर, तर तू साहेबांना आपण प्रश्न कर ना एकदा. गावातला
आपल्या गावातल्या म्हणजे आता आपल्या म्हणजे जिल्ह्यातल्या माणसाला आपण फोन करणारच ना. आपण म्हणजे असं थोडे पैकी फुलायला आमचं आहे आणि ते आपण मग सगळे. तुझं नाव काय म्हणला? स्वप्नील शेटे. स्वप्नील शेटे, बरोबर. हा. तुझा समाज धर्मच आहे ना, तू धर्माने तर हिंदूच आहे ना, जात कोणची असून दे तर ठीक आहे, धर्म तर तुझा हिंदूच आहे ना. हा, मग तू मला कॉल केल्या पहिलं विचारलं काय झालं, काय होतं नाही नेमकं, त्या दिवशी काय प्रकरण घडलं, बरोबर. मग मी तुला सांगितलं की साहेबांनी किती घाण पद्धतीने तिरस्कार केला. मग तरी पण तू मला म्हणतो का व्हिडिओ डिलीट कर? तुझी तुला लाज वाटते काही? चल मी काय म्हणतो, इथं आता कॉलवरती आपण दोघंच आहे, मी तुझं काय रेकॉर्डिंग नाही, काही नाही, चल ते सगळं सोडून दे, काही विषय नाही होत. ऐक ना, तू घाबरू नको भैया, तुला काहीच होणार नाही, तुला काहीच होत नाही. तुझी रेकॉर्डिंग काही नाही. मी ते साहेबांसारखं नाही हे वेगळे विषय करणार. साहेबांची काय केली मी? कारण साहेबांनी असे त्यांना लाईव्ह व्हिडिओ चांगल्यांची वाट लावून टाकली, जिंदगी बरबाद केली गरिबांचे, म्हणून मला करावं लागली ही गोष्ट. पण मी काय म्हणतो, ऐक तर तू माझं, ऐक ना, माझं ऐकून घे ना, माझं ऐकून घे ना, माझं ऐकून घे ना. केली तरी मला काय फरक नाही पडणार. अरे तुला नाही का पडा ना फरक, मला नाही घेणं देणं फरक नाही पडत. ऐक ना, फोन केला की तुला ऐक ना, ऐक ना, ऐक ना, मला तुझ्यात वाटत ऐक ना, म्हणजे चांगलं आहे. ऐक ना, माझं ऐक ना, फोन केला नाही तर मी केला पण नाही. माझं ऐक ना, माझं ऐक ना, माझं ऐक ना, माझं ऐक ना, माझं ऐक ना. मी तुला काय म्हणतोय, तुला काही फरक नाही पडणार ते ठीक आहे, मला बी काही नाही फरक पडत, म्हणून तर मी ती व्हायरल पण केली ना, अजून बी डिलीट नाही करत. त्याने स्पष्ट बोलतो नाही करणार, कारण माझा धर्माचा तिरस्कार केलाय. आणि ज्याच्या मनात धर्म असून न जिवंत, जो सत्तेसाठी साठ अडबण नसेल न करत, तर तो आता उठून माझ्यासोबत उभा राहील आणि त्याचा विरोध करण, ज्याने आपल्या धर्माचा तिरस्कार केलाय. आणि जो चाटळ असेल ना, असं चाटणारा फक्त काही असं कोणाचं काय असेल तिथं संबंध मला माहित नाही का, पैशासाठी, सत्तेसाठी का, कशासाठी का, पावरसाठी, तो करण अजून पण त्यांचं समर्थन करण. तुझं तुला पटतंय का? चल जनाची नाही, पण तुझ्या मनाची तुला लाज वाटते का? तू काय करतोय? हे कोण किती कोणासाठी कोण किती करते असं मला माहिती, त्यामुळे मी तुझ्यासाठी केलं असेल पर्सनली, कारण तू त्यांचा माणूस आहे. नाही तू पण एखादी बाई बघ अशीच कोणत्या तरी गरीब माणसाची, साहेबांना सांग का साहेब मला आता ही बाई पटलेली आहे, मला आवडती, साहेब देतील तुला आणून. हेच काम करा. बोलायला लागला तू. निर्भय महाराष्ट्र पार्टी, निर्भय होऊन जा असं त्यांचं म्हणणं आहे. मला तर वाटतंय, पहिलं तर वाटायचं की प्रत्येकाने जनतेने निर्भय व्हा आणि स्वतःचा न्यायासाठी लढा, हक्कासाठी लढा. पण आता मला असं वाटतंय का फक्त निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यकर्त्यांनीच निर्भय व्हा आणि कोणाची बी बायको पळून न्या. चुकीचं बोलायला लागला भावा तू. अरे मग भाऊ, तू डायरेक्ट स्पष्ट पद्धतीने तू मला म्हणतोय व्हिडिओ डिलीट करा, आणि वरतून तुम्हाला हे म्हणतो तुला काय पाहिजे, तुला काय आमच्याकडून काय पाहिजे तुला, म्हणजे तसं नाही म्हणलं मी, तुला काय म्हणलं. पण तुझी तुला मी एवढं बोलून पण तुला असं वाटतंय का तू तरी पण त्यांचीच बाजू घेऊन बोल राहिला. अरे आता पण तर तुला मी, चल ठीक आहे, तुझं नाही आलं लक्षात काय केलं पाहिजे तू ऍक्शनला, काही नाही, पण तरी पण मी तुला सांगतोय ना की काय केलं पाहिजे. तू आता माझ्यासोबत उभा राहून त्यांचा विरोध केला पाहिजे की साहेब तुम्ही आमच्या धर्माचा तिरस्कार कसा करताय, आमच्या वेशभूषेचा. नाही बरोबर आहे ना. साधू संतांच्या कानात कुंडलेले, मग साधू संत कोण झाले? माझं म्हणण्याचं उद्देश एवढा होता, मला काय वाटलं की दुसरं कोणतं काम आहे त्यात, दुसरा काही विषय नाही. भाऊ मी काय म्हणतो, मला काय फरक नाही पडणार. अरे ऐक ना भाऊ, अशी पण भाषा नको ना यार बोलू. तू माझ्यासोबत प्रेमात बोलला, मी तुझ्यासोबत प्रेमात बोललो, फरक नाही पडणार यार. मला काय घाटला फरक पडणार आहे मग तुम्ही जरी काही केलं तर. गजानन भोसलेवर जसे तुम्ही कोयते घेऊन हातात कोणचे गुंड पाठवून हल्ले केले, तसे माझ्यावरती केले ना, माझ्यावरती असे 1700 साठून गेले धर्मकार्य करता करता. अशा अजून कोणचे लोकांचे झाले तरी मला नाही फरक पडणार. मी सत्याच्या बाजूने काल पण होतो, आज पण आणि उद्या पण राहणार. कळलं का? हल्ले करा नाही तर गुन्हे दाखल करा, नाही तर काही करा, सत्तेची बाजू मी मग काल पण मांडत आलो, आज पण मांडतोय, उद्या पण मांडणार. साथ द्यायची का विरोध करायचा ज्याच्या त्याने ठरवायचं. ज्याची माणूस स्वतःची स्वतःला लाज वाटत असेल तो येईन बोधा, ज्याच्यात इमान जागा असेल, ज्याच्यात धर्म अजून जिवंत असेल, संस्कार असतील. आता सगळे धर्मासाठीच करतात. कोण सगळे धर्मासाठी करतात? साहेबांचे एवढ्या वर्षांपासून व्हिडिओ आहेत. साहेब कधी बोलले गो हत्यामुक्त भारत होऊन द्या, चला महाराष्ट्र तरी होऊन द्या, किंवा चला तुम्ही नाशिक जिल्ह्यासाठी तरी तुम्ही गोहत्येसाठी काय केलंय? धर्मासाठी सगळेच करतात. अरे बोलतात सगळे रे, करतात नाही सगळे. करणारे आम्ही आहे. माझ्या आयडीला सगळ्या गोष्टी आधीपासूनच्या रिअल व्हिडिओ आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आता बघितलं मी पण व्हिडिओ टाकला होता बघ, एक नाशिकवरून येत होतो, एक पिकअप दिसली. बरं चल मी काय म्हणतोय, मी सागर भाऊला पण टाकला होता तो व्हिडिओ. हा
अरे साहेब काय करतायत? मी तुझा विरोध केलाय का? तू करत असशील. आणि साहेब मला म्हणलं पण नाही की बाबा असं तू हे करत जाऊ नको ते करत तू साहेबांना पाठवली होती का? सागर भाऊला पाठवली होती? साहेबांनी तुला सांगायचा काय संबंध आला? नाही डायरेक्ट फेसबुकला लाईव्हला कितीतरी लोकांनी बघितली होती ती. हा. आणि सागर भाऊला पण पाठवली होती मी पर्सनलला पण. ते म्हणलं काय तुम्ही पटलं पाहिजे. माहिती आहे असं. काय म्हणते झाला? काय कशासाठी फोन लावला तुम्ही? का व्हिडिओ डिलीट केली पाहिजे? बरोबर. हा, तुमचा वेळ वाया नाही घालत, माझा नाही करून घेत. ऐका ना म्हणायला लागलाय दुसऱ्यांच्या बायका. नाही ना, आता जे आहे सत्य तेच बोलणार ना भाऊ. मी जे सत्य तेच बोलणार ना. दुसऱ्याच्या बायका पळून आणले का तुलाच बोलायला लागलं म्हणजे? जे सत्य मी तेच बोलणार ना. पण चला ठीक आहे, मी काय म्हणतो, तुम्ही साहेबांचे कार्यकर्ते आहेत मनापासून, मला माहिती आहे. काय अडचण नाही तुमच्या. ऐका ना, ऐकून घे ना. ऐक ना. नाही, माझे कोणी कार्यकर्ते नाही भाऊ. ऐक ना, मी स्वयंभू आहे. मी हिंदू धर्मात जन्माला आलो. मला कोणत्या पक्षाचे आणि कोणते अजून ग्रुप असतील किंवा काय असतील, मला कोणतं पुढारी, कोणतं लोकप्रतिनिधी कोणाची गरज नाही. माझं कर्तव्य आहे, परम कर्तव्य आहे की मी माझ्या धर्मासाठी काहीतरी केलं पाहिजे. ते काल पण करत आलो, उद्या पण करणार आहे. पण फक्त मी काय म्हणतो, तुमचं पण टाइम वेस्ट करत नाही, माझा बी नाही करून घेत. व्हिडिओ डिलीट करण्याची इच्छा होती तुमची, नाही करू शकत भाऊ मी. ओके. हो चालेल. ऐकली ना भावांनो रेकॉर्डिंग? मग आता सांगा नेमकी आम्ही कुठे चुकतोय? आम्ही सुपारी घेऊन बोलतो तुम्ही म्हणतात, आम्ही प्रॉपरली पुरावे दाखवून बोलतो, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं. अरे आम्ही तरी पुरावे देऊन बोलतोय. भावेसारखी नुसती तोंडाने बडबड नाही करत की यांनी बायांनी मार खाल्ला, यांनी असं झालं ते तसं झालं. जनतेला दाखवायचं की आम्ही समाजकार्य करतोय किंवा वेगळं काहीतरी करतोय, आणि दुसरीकडनं ब्लॅकमेलिंगचे धंदे करणं, पैसा खाणं, लोकांचे आयुष्य बर्बाद करणं. अरे कुठंतरी सुधरा. अरे असाल तुम्ही भावे भक्त. तुम्ही म्हणतात की तू याच्यावरती बोलत का नाही, त्याच्यावरती बोलत का नाही. तुम्हाला त्या पोस्टर दिसत नाही मी जेव्हा इतरांच्या विरोधात बोलतो. भावे माझा भाऊबंद आहे का बांधाला बांध आहे, किंवा मला कोणते पैसे मिळतात. उलट मला त्यांनी ऑफर केली होती पैशाची. ती रेकॉर्डिंग पण टाकलेली आहेत. गजानन भोसले जेव्हा पैशाची ऑफर केली होती तेव्हा. तरी सुद्धा तुमचे जर डोळे उघडत नसतील तर मी काहीच करू शकत नाही भावांनो. बाकी उद्या पुन्हा गजानन भोसले एक व्हिडिओ टाकतोय, तो व्हिडिओ बघायचा फक्त, आणि मग ठरवायचं की नेमकी कोण सत्य आणि कोण नसत्य आहे. आणि ही लढाई कोर्टात चालणारच आहे, आणि ती कोर्टात चालूच आहे. पण जो व्हिडिओ मार्फत, ज्या लाईव्ह मार्फत आपल्या सामान्य बांधवांची आयुष्य बर्बाद केली आहे ना ज्या भावेने, हे तुमच्या समोर सत्य मांडण्यासाठी दाखवतोय ना. मला फॉलोअर पाहिजे, ज्यांना वाटतं ना मला फॉलोअर पाहिजे म्हणून मी करतोय, मला व्ह्यूज पाहिजे म्हणून करतोय, सरळ अनफॉलो करा. काहीही फरक पडत नाही मला. त्याच्यासाठी जर लढाई असती तर ज्या भावेचे 1,40,000 फॉलोअर मी काढून दिले होते, वाढवून दिले होते, त्याच्यापेक्षा जास्त फॉलोअर मी काढू शकतो. स्वतःची IT कंपनी माझी, ॲज अ फ्रीलान्सिंग म्हणून चालवतो. दुसऱ्यांचे फॉलोअर वाढून देतो. माझे फॉलोअर का कमी आहेत माहिती आहे का? कारण मला एक असा परिवार पाहिजे तो जो वैचारिक पद्धतीने काम करेल. असं नाही की बाबा कोणाला यायचं डायरेक्ट शिव्या घालायच्या, नाही. दोन्ही बाजू बघायच्या आणि त्यामार्फत वैचारिकपणे चर्चा करायची किंवा त्याच्यावरती निर्णय घ्यायचा. एक असा सामंजस्याचा परिवार मला पाहिजे, म्हणून माझे फॉलोअर कमी आहेत. नाही तर उद्या उठले तुम्ही सांगा की बाबा उद्या तुझे मला कमीत कमी 30 ते 40,000 फॉलोअर वाढून पाहिजे, उद्या माझे तुम्हाला 30 ते 40,000 फॉलोअर वाढले दिसतील. चॅलेंज लावून सांगतो मी. विकत घ्यायला किती रुपये लागतात? किती रुपये रेट आहे माहिती आहे का तुम्हाला? साधारणतः 100 रुपयात काहीतरी 1000 का 2000 फॉलोअर आहेत. मग असो, सत्य तुमच्या पुढे. आता तुम्ही ठरवा काय काय नाही. नाही तर पुन्हा म्हणशाल भावे 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 काय लावलंय. मला त्या गोष्टी जमत नाही. रोज उठून 4-5 लाईव्ह घ्यायचे, इथं अन्याय झाला, तिथं अन्याय झाला, तिथं अन्याय झाला, आणि नंतर विषय सोडून द्यायचा. नाही, मला त्या गोष्टी जमणार नाही. जो बांधव माझ्याकडे आला प्रॉपरली, जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहणार. तुम्हाला जर बोर होत असेल तर बिंदास अनफॉलो करा, मला फरक पडत नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम.